मुद्रांक नोंदणी होत नाही अशा घरमालकांना अवैध पद्धतीने झालेले मोठ्या प्रमाणावर अभिन्यास महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याच्या अनेक अतिक्रमणित जागा अशा अनेक विषयावर जवळपास 35 विषयावर मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारपर्यंत प्रवास करतो आहे। वर्ग 2 तर वर्ग 1 पासून तर जिवंत सातबारापर्यंत आणि रस्त्यावरचे पांधन रस्त्याचे अतिक्रमण आणि पांधन रस्ते बांधकामापासून तर 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करेपर्यंत या सर्व 35 विषयाला धरून मी मराठवाड्यामध्ये दौरा करतो आहे। संभाजीनगरला पुढच्या सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात येईल संभाजीनगर जिल्हा म्हणून। आज मी धाराशिव जिल्हा, उद्या जालना जिल्हा, परवा बुलढाणा जिल्हा 3 जिल्हा प्रवास करतो आहे आणि मला विश्वास आहे की महसूल या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 35 विषय गौण खनिज ते मुद्रांकापर्यंत मोजणीपासून तर आपल्या शैक्षणिक सवलतीपर्यंत, कारण एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला माहिती असेल की आपण घेतला की आता कुठल्याही शैक्षणिक शालेय दाखल्याकरता जे विद्यार्थ्याकरता जे डॉक्युमेंट असतं, डोमेसाईल सर्टिफिकेट असो की कास्ट सर्टिफिकेट असो की इन्कम सर्टिफिकेट असो, आमचं सरकार आल्यानंतर 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आपण माफ केला। 1 रुपयाचा स्टॅम्प न लागता, स्टॅम्प ड्युटी न लागता आपण विद्यार्थ्यांना फ्री स्टॅम्प करून त्यांचे डॉक्युमेंट करण्याची योजना तयार केली। आज संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाचा विषय रात्री नगरसेवकांनी सांगितला की एखाद्याला घर बांधायचं असेल, त्यांनी आपला प्लॉट पार्किंग करता खोदून जी काही माती काढली, मुरुम काढला आणि तो पुन्हा त्यांना रिफिल करायचा आहे, त्याकरता आमचा तहसीलदार किंवा आमचा EDO त्यांच्यावर दंड लावतो, त्यांच्यावर दंडाची आकारणी करतो। काही लोकांना मानसिक त्रास आमच्या अधिकाऱ्याकडून होतो। मी आत्ताच RDCला एक शासन आदेश काढायला लावला। शासन आदेश हा एक नियमच आहे की कुठल्याही भूखंडधारकांनी स्वतःचा घर बांधताना जे काही गौण खनिज निघालं त्याला कुठलीही रॉयल्टी लागत नाही, त्याला कुठलाही दंड लावता येत नाही, कारण ते रियूज करतात। त्यामुळे आता परिपत्रक काढायला लावलं आणि कुणी तहसीलदार, RDC, EDO असा मानसिक त्रास लोकांना देत असेल तर ते नियमाच्या बाहेर आहे। आता शासनाचा जे काही नियम आहे तो नियम कोट करून आमचे RDC पत्र काढणार आहे। मी काल मुंबईचे आपल्या संभाजीनगरच्या आयुक्ताशी चर्चा केली आणि संभाजीनगर आयुक्ताला सांगितलं की जे काही गुंठेवारी आहे, जे काही 2011 पूर्वीचे घरं आहेत त्या सर्वांची यादी बनवा। गुंठेवारीमध्ये जे घरं आहे ज्यांना जास्तीची शास्ती आहे, जास्तीचे आकारणी केलेली आहे, जे गुंठेवारी जर नियमित करायची असेल तर 2-2, 3-3 लाख रुपये सिडकोमध्ये तर पुन्हा भरावे लागतात। सिडकोचे वेगळे आणि गुंठेवारीचे वेगळे। हे जी एक प्रकारची गडचेपी आहे सर्वसाधारण जनतेची, त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून गुंठेवारीमध्ये कमीत कमी पैसे घेऊन लोकांची घरं कायदेशीर करणे, जसं सिंधी समाजाकरता आम्ही केलं। विस्थापित सिंधी समाज आणि आत्ताचा सिंधी समाज त्यांची घरं वर्षानुवर्ष कायदेशीर नाही आहे। आता एक शासन निर्णय झाला त्यात 5 लाख सिंधी परिवारांना एका शासन निर्णयामध्ये आता आम्ही त्यांचे फ्री होल्ड केला आहे। संभाजीनगरमध्ये मला काल नगरसेवकांनी सांगितलं की अनेक जमिनी 2011 पासच्या पूर्वीचे लोक आहेत पण फ्री होल्ड नाही आहे।
तर जमिनी फ्री होल्ड करणे, गुंठेवारी चे घरं नियमित करून देणे, तुकडेबंदी कायद्याचा जे काही अतिरेक झाला होता तो त्या ठिकाणी दुरुस्त करून देणे, अनाधिकृत प्लॉटिंग झालं आहे ते रेग्युलाइज करून देणे, म्हणजे लोकांची मालमत्ता. शेवटी सरकारची काय जबाबदारी आहे की जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता होम डिपार्टमेंट काम करतं आणि जनतेची मालमत्तेचं रक्षण करण्याकरता रेव्हन्यू डिपार्टमेंट काम करतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे आता आम्ही एक विकासाच्या अजेंड्यावर काम करतो आहे. आमचा राजकीय अजेंडा विधानसभेच्या निवडणुकीत जो होता किंवा आम्ही जे निवडणुकीच्या वेळी जे काही संकल्प जनतेला दिले होते की आमचं सरकार आल्यावर आम्ही कुठल्या दिशेने महाराष्ट्र नेऊ, विकसित महाराष्ट्र 2029 कसा असेल, विकसित महाराष्ट्र 2035 कसा असेल आणि विकसित महाराष्ट्र 2047 कसा असेल, याचं व्हिजन डॉक्युमेंट जे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे त्या व्हिजन डॉक्युमेंटवर आम्ही काम करतो आहे. आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा जो आम्ही संकल्प केला आहे, आम्ही संकल्पित केलेला महाराष्ट्र जनतेला विकसित कसा महाराष्ट्र पाहिजे आहे यावर आम्ही काम करतो आहे. आणि राहिला माझा प्रश्न, तर मी ठरवलं आहे की आमची संघटना, कारण मी संघटनेमध्ये 3 वर्ष काम केलं आहे, आमची संघटना जेव्हा मी प्रवासात काम करताना जे मला प्रश्न सांगायची, छोट्या छोट्या कामाकरता लोकांची गडचेपी होते आहे, आता आमचा महसूल विभाग हा लोकाभिमुख काम करेल. आमचा महसूल विभागामध्ये कोणत्याही पद्धतीचं करप्शन होणार नाही. गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार, गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन हे या महाराष्ट्राला अपेक्षित आहे. हे प्रशासन आम्ही देऊ, याकरता या प्रवासाचं नियोजन आहे. एवढं सगळं सुंदर महाराष्ट्राचं चित्र सांगता तुम्ही, पण दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्पने भारतावरती काल 50% टेरिफ लावलेला, त्याच्यामुळे उद्योजकांचं मोठं नुकसान. कुठलं? अमेरिकेने भारतावरती व्यावसायिक कर जो आहे टेरिफ 50% लावलाय. संभाजीनगरच्याच व्यावसायिकांचं मासिक 2700 कोटीचं नुकसान होणार आहे आणि भारतभरात सगळीकडे मोठं नुकसान होणार आहे. नाही, यावर माननीय प्रधानमंत्री मोदीजी किंवा आमचं केंद्र सरकार निश्चित काम करेल. जर एखाद्या देशाने या पद्धतीनं टेरिफ लावलं असेल किंवा काही बंधनं आणले असतील, त्या बंधनावर चर्चा करून त्यावर मार्ग काढता येतील. शेवटी एखाद्या राष्ट्रानं बंधन आणलं म्हणून सारंच बिघडलं. या जगामध्ये काही एकच देश आहे, 192 देश आहेत नाही असं थोडी आहे. जगामध्ये 192 देश आहे. त्यामुळं एखादा देश अशी बंदी आणत असेल तर त्यावर आमचे प्रधानमंत्री किंवा आमचे वरिष्ठ नेतृत्व चर्चा करेल. असं तर वाऱ्यावर सोडणार नाही संभाजीनगरला किंवा उद्योजकांना. ते दिल्लीपर्यंत ईव्हीएम हे खूप मोठं फ्रॉड आहे. याबाबत असं संपादकीय सामनामध्ये लिहून आलंय. सगळं ईव्हीएम फ्रॉड आहे, त्यातनं येणारे निकाल फ्रॉड आहे, विजय फ्रॉड आहे. मी आपल्याला सांगू का, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा ईव्हीएम बिघडतं. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं राहतं. जेव्हा ते निवडणूक हारणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की शिंदेजींनी उद्धवीच्या सेनेमधले सर्व लोक घेऊन टाकले, लढवाला माणसं नाही राहिले. अजितदादांनी शरद पवारकडले सर्व घेऊन टाकले, त्यांच्याकडे लढवाला माणसं नाही आहे. आणि आमच्याकडे रोज काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश करत आहे. कैलास गोरंट्याल आले. आणि तुम्हाला सांगतो, एकीकडून जे सुरू झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं, कुणाल पाटील सारखे नेते उत्तर महाराष्ट्रातनं काँग्रेसमधनं आले. संग्राम जगतापनी काँग्रेस सोडली, अनंतराव थोपटे साहेबांनी काँग्रेस सोडली, इकडे परवा कैलास गोरंट्यालनी काँग्रेस सोडली. अजून कितीतरी नंबर तुम्हाला सांगतो पुढच्या काळात सुरेश वरपुडकरांनी सोडून दिलं. जेव्हा त्यांनाही माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे, निवडणुकीत लढवायला माणसं लागतात. तुम्हाला बिना नेत्यांनी निवडणूक लढता येत नाही. तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही, साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले. त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर, मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे, तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे की उद्या पराभव झाला हेच सांगतील. ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, ईव्हीएम खराब झाली होती. त्यामुळे एक नरेटिव्ह. आणि दुसरा एक भाग आहे आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याकरता, आपला पक्ष थांबवण्याकरता. जेव्हा तुम्ही एखादी पक्षाला वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही, तुमची
कार्यकर्त्यासोबत ती बांधिलकी संपली असते, तेव्हा तुम्ही असे विषय काढून निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करून पक्षाच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता. त्यातला हा भाग आहे. राहुल गांधींनी हे सुरू केलं आहे आणि त्यांच्या जी आहे महाविकास आघाडी त्यांनी हे सुरू केलं आहे. त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे अधिवेशनात बघितली. म्हणजे अधिवेशनाची शेवटची जी प्रेस असतं ते महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीने घेतली, महाविकास आघाड्यांना तरी 3 प्रेस घ्यावी लागल्या. त्यांच्या अलग अलग प्रेस झाल्या. काही अजेंडा नव्हता अधिवेशन काळामध्ये. त्यामुळं इथे महाराष्ट्रामध्ये तरी सामना हा रोज वाईटच लिहेल. ते सामना आमच्या बाजूने कधीच लिहिणार नाही. आणि तुम्ही सामनावर बोलणं, त्याच्यावर माझे प्रश्न उत्तर करणं, याच्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे प्रश्न आहे. संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. संभाजीनगरमध्ये आज जे अतिक्रमणं काढलं त्या ठिकाणी ते रस्ते मोठे करणे आवश्यक आहे. मी काल जे अत्यंत महत्त्वाचे 8 प्रश्न संभाजीनगरचे समजून घेतले. आम्हाला जनतेला अपेक्षित डेव्हलपमेंट द्यायचं याकरता काम करायचं. ते बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून 2 वेगवेगळी पत्र निघाली, 2 वेगवेगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत. नाही, मला याबद्दलची माहिती नाही. खाली शिवाजी हा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये सरकारची भूमिका आहे की 8 तारखेपर्यंत तो 8 ऑगस्टपर्यंत प्रसारित करू नये. ज्या आशिष शेलारांनी त्याला विरोध केला खरं तर, पण त्याच आशिष शेलारांचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होत आहे की ह्या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात पाठवलं पाहिजे. ह्या 2 भूमिका कशा आहेत सरकार? मला आशिष शेलारला बोलावं लागेल. मला याबद्दलची माहिती नाही आहे. बरं साहेब, एकनाथ शिंदे काल दिल्लीमध्ये होते. त्यांच्या अमित शहा सोबत पंतप्रधानांसोबत भेट झाली. त्याच्यावरती आता प्रतिक्रिया अशी आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये युगवारा तो मिटवण्यासाठी ह्या सगळ्या बैठका. हा फक्त मीडियामध्ये छापण्याकरता तुमच्याकरता एक बातमी आहे. खरं तर एकनाथजी आणि देवेंद्रजी रोजच प्रत्येक विषयावर चर्चा करतात. मी अत्यंत महत्त्वाच्या रोलमध्ये आहे की आमच्या महायुतीमध्ये मी समन्वयक बऱ्यापैकी काम करतो आहे. कालही एकनाथजी आणि देवेंद्रजी सोबत आम्ही खूप वेळ बसलो होतो दिल्लीला जाण्यापूर्वी. असं आहे की एनडीएचे एक नेते म्हणून महिन्याभरात 2 महिन्यामध्ये एकनाथजींनी अजितदादांनी अमितभाईंना मोदीजींना भेटणे साहजिक आहे. एनडीएची परवा बैठक झाली. शेवटी बैठकीनंतर काही महत्त्वाच्या चर्चा असतात. शेवटी एनडीए म्हणून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा जर तुमचा समन्वय चांगला नसेल, तुमचं त्या ठिकाणी संवाद नसेल, तर त्या ठिकाणी मला वाटतं कुठलाही घटक हा पुढे जाऊ शकत नाही. तर एनडीएमध्ये हे महत्त्वाचं आहे की सर्वच घटकाचे नेते माननीय प्रधानमंत्री अमितभाईशी भेटून आपापल्या स्थानिक लेवलचे काही प्रश्न असतात, राज्याचे काही प्रश्न असतात किंवा काही चर्चाही करायची असतात. त्यामुळे मला वाटतं की एकनाथजीची कालची भेट एनडीएचे एक नेते म्हणून झाली असेल. उद्धव ठाकरे जे आहे, उद्धव ठाकरे यांनी काल संजय राऊतांच्या घरी बैठक घेतली त्यांच्या खासदारांची आणि जनहिताच्या मुद्द्यावरती तुम्ही सरकारला सळो की पळो करा असं त्यांनी संदेश दिला त्यांच्या खासदाराला. जनहिताचे सर्वच मुद्दे आम्ही सोडवतो आहे. जो मोदीजींनी संकल्पनामा दिला आहे 2047च्या विकसित भारताचा, आम्ही दिला आहे महाराष्ट्राचा, त्या संकल्पावर आम्ही पूर्ण काम करणार आहे. त्यामुळं आम्हाला सळो का पळो करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाही आहे ते असे वक्तव्य करतात. त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा फार उशीर होता. काही चर्चा नाही आहे आणि काही संकेतही नाही आहे. तुम्ही मराठवाड्यात आलात म्हणून शेतकरी कर्जमाफीचा विषय आता लांबणीवर पडलाय असं मुद्दा समोर आला. कुठेही शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी, आम्ही आणि महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला आहे, पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी. काही काही लोक फार्म हाऊस बांधतात, मोठे मोठे घरं बांधतात, त्याच्यावर कर्ज उचलतात, तेही शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात. साधारण शेतकऱ्याचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे ज्या सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. आणि याच्याकरता जी समिती नेमली गेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच ह्या राज्याचं सर्वेक्षण होणार आहे. आणि त्या सर्वेक्षणातनं जी आकडेवारी महत्त्वाची आहे की संभाजीनगर आहे, संभाजीनगरमध्ये समजा 2 लाख शेतकरी आहे, त्यातले जवळपास 50,000 शेतकरी असे निघतील ज्याला खरंच गरज नाही. म्हणजे तेही म्हणतील की आम्हाला गरज नाही आहे.
2-4 लाख माफ करून काय आमचीच प्रॉपर्टी एवढी आहे की आम्हाला 2-4 लाख कशाला माफ करता. तर आपल्याला असेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. सरकार त्या बाजूनी आहे, सरकार त्यावर काम करत आहे. लवकरच तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल. सर्वेक्षण कधी पूर्ण होईल? लवकर होईल. या वर्षात 2025 मध्ये कर्जमाफी होईल लवकरच 100%. ती समिती जी बनवलेली आहे ती समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आहे. मी बच्चू कडूच्या आंदोलनामध्ये स्वतः आम्ही लेखी दिला आहे की समिती त्यावर अंतिम निर्णय करेल. शेवटी एखादी कर्जमाफी करायची असेल तर ती मेरिटवर झाली पाहिजे. कुठलाही विकास हा मेरिटवर झाला पाहिजे. आणि एखाद वेळी ज्याला गरज आहे त्याला जास्त दिलं चालतं, पण ज्याला गरजच नाही त्याला कर्जमाफी देऊन काय उपयोग आहे. आणि त्यामुळं सरकार हा विचार करते आहे की आपण अशा माणसाला पुढं आणू जो अंत्योदय आहे. समाजाचा शेवटचा गरीब शेतकरी ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही मदत करणार. लाडक्या बहिणींबाबत आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे. अनेक बोगस नावं त्यात आली होती, सरकारच्याच लक्षात आली, सरकारने यादी जाहीर केली होती. हे सगळं आता चेक होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे? नाही, व्हेरीफाय केलं गेलं पाहिजे. कारण एखादी योजना ज्या समाजाकरता, ज्या व्यक्तीकरता, ज्या भूमिकेकरता आपण केली आहे त्या भूमिकेत कुणी आपला त्या नियमात नसताना कोणी घाईघाईमध्ये आपण त्यावेळी नोंदणी करतो किंवा त्यामध्ये चुकीचे अर्ज आले तर त्या ठिकाणी स्क्रुटनी होतं. कुठल्याही योजनेची ही पहिलीच योजना नाही आहे. याच्यापूर्वी अनेक योजना अशा राज्यामध्ये आल्या की सरकार कुठले असो ज्या वर्गाने त्या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे त्या वर्गांना घेता दुसऱ्याच वर्गाने घेतला. त्यावेळी तेव्हाच्या सरकारने त्या विषयाची स्क्रुटनी करून तसे नाव बाहेर काढलेले आहे. आपण या देशामध्ये बघा अनेक योजना अशा आल्या ज्यात चुकीचे लोक घुसले, त्यांना सरकारने बाहेर काढलंच आहे. ही पहिली योजना थोडी आहे. तर मला असं वाटतं त्याच्यात काही भाऊ करायची गरज नाही. ज्यांना खरंच वाटतं, मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपला ज्या शासनाचा विचार होता की ज्या आर्थिक दुर्बल आणि ज्यांना खरंच त्या ठिकाणी आपल्या परिवाराच्या औषधोपचारापासून तर मुलांच्या शिक्षणापर्यंत गरज आहे थोडा आर्थिक मदतीची, अशा लाडक्या बहिणीची योजना ज्या भूमिकेतनं तयार झाली होती त्याची प्रस्तावना जी होती त्या प्रस्तावनेमध्ये न येणारे लाभार्थ्यांनी स्वतःहूनच काही लाभ सोडला तर बरं आहे. नाहीतर सरकार स्क्रुटनी करलं आणि सरकार स्क्रुटनी करून नियमात जे नसेल त्यांना कमी करेल, जे नियमात आहे त्यांच्याकरता परमनंट लागू आहे. म्हणजे आमचं सरकारने ठरवलं आहे की लाडक्या बहिणीची योजना ही तर आम्ही देऊच, ती आमचं सरकार असेपर्यंत जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ती राहील. आणि आम्ही 2100 रुपयाचा शब्द दिला आहे. जेव्हा आम्हाला सरकारला आमची स्टॅबिलिटी तयार होईल तेव्हा तोही शब्द पूर्ण करू. मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यावर आता आमदार ऐवजी सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. सकारात्मक निर्णय आहे. कुठल्या मुंबईमध्ये भाजप कार्यकारिणीमध्ये आता आमदार किंवा मंत्र्यांना संधी न देता सामान्य भाजप कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार. नाही, पक्षामध्ये नेहमीच असं असतं की जेव्हा विधानसभा सदस्य किंवा मंत्री हे जेव्हा आपल्या रोलमध्ये जातात तेव्हा संघटनेमध्ये साधारण लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणीचा समावेश कमी होतो. ज्या ठिकाणी एका ठिकाणी पर्याय नसतं की एखादा सक्षम नेता आहे जो दोन्ही सांभाळू शकतं, संघटनाही सांभाळू शकतं आणि आपलं मतदारसंघ सांभाळू शकतं. अशावेळी जसं नारायण कुचेंना आम्ही जालन्याचा अध्यक्ष केला, ते आता 2-3दा आमदार झाले आहेत, त्यांना आपला संघटनाही आणि पक्षही सांभाळू शकतात. अशावेळी दोन्हीकडे आम्ही संधी देतो. असं काही मेरिट नाही आहे की बाबा ह्या नाहीच दिलं पाहिजे का दिलंच पाहिजे. त्यामुळं सक्षमता, तिथली परिस्थिती, तिथलं सर्व विचार याचा विचार करून आपण त्या ठिकाणी अशा नियुक्त्या करतो. भास्कर जाधव असं म्हणाले की लवकरच आपलं सरकार येणार आणि मी मंत्री होईल. तर काय भास्कर जाधव तर उद्धवजीकडे आहे आणि 2029 पर्यंत त्यांना संधी नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाली. ते रायगडजवळ भिजलेला प्रश्न आहे ना पालकमंत्री पदाचा, तो अखेर दिल्लीत सोडवला अशी चर्चा आहे. सत्य काय तुम्हाला माहिती आहे? इतका मोठा प्रश्न नाही आहे. देवेंद्रजीच एक चर्चा करून एकनाथजी आणि अजितदादाशी बसून तो सोडवू शकतात. दिल्लीत सोडवायची गरज नाही. नाही, मला वाटतं तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.